नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय आपण बघणार आहोत 10.2. बघा पहिला प्रश्न काय म्हणते, 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये सांगा. 2013 ला प्रश्न आला. म्हणजे काय, दोन शेत आहेत बघा, एक आयताकृती शेत आहे. कसं आहे, एक आयताकृती शेत आहे बघा. हे आयताकृती शेत, त्याची लांबी किती आहे, 64 आहे, आणि रुंदी किती झाली, 36. बरोबर. याचं काय म्हणतंय, हे आयताकृती शेत आहे, दुसरं कसं आहे, चौरसाकृती शेत. चौरसाकृती शेत, या दोघांची काय क्षेत्रफळ सेम आहे, दोघांचा एरिया सेम आहे. मग मी बरोबर करू का, इथं दोघांचा एरिया बरोबर आहे, मग दोघांचा एरिया ठेवू आपण. विचारलं काय, चौरसाची बाजू विचारली, चौरसाचं क्षेत्रफळ काढलं की आपल्याला बाजू काढता येते. चला मला सांगा, आयताचं क्षेत्रफळ काय असतंय, लांबी गुणिले रुंदी. चला इथे लिहितो, लांबी गुणिले रुंदी. पुन्हा हे बरोबर आहे ना क्षेत्रफळ, म्हणून मी बरोबरचं चिन्ह देतो. चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग. हे बाजूचा वर्ग बरोबर आहे का, बाजूचा वर्ग. मग मला सांगा मित्रांनो, आपल्याला काढायची बाजू काढायची, आपल्याला स्क्वेअर जमतो का, नाही. इथलं स्क्वेअर हटवावं लागेल. स्क्वेअर हटवायचं म्हणजे काय करावं लागेल, त्याचं वर्गमूळ काढावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. चला मग यांचं स्क्वेअर रूट काढू आपण. स्क्वेअर रूट काढलं काय अडचण नाही. वर्ग आणि वर्गमूळ कटून जातात, वर्ग आणि वर्गमूळ कटून जातात. आता ह्याचं वर्गमूळ काढू. 64 चं वर्गमूळ काय आहे, कुणाचा वर्ग आहे 64, 8 चा. पुन्हा गुणिले 36 कुणाचा वर्ग आहे, 6 चा. म्हणजे ही आली बाजू. बरोबर का, इथे बाजूच राहिलं होतं ना, वर्ग आणि वर्गमूळ कटलं होतं. 8 सख 48, म्हणजे बाजू किती आली मित्रांनो, 48 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12 मीटर गुणिले 10 मीटरच्या सभागृहाला मढवण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर किती आयताकार फरशा लागतील. म्हणजे फरशा काढायचं आपल्याला. फरशा कशा काढतो आपण, रूमचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. चला मग रूमचं क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी. चला 12 मीटर गुणिले 10 मीटर भागिले एका फरशी क्षेत्रफळ. एका फरशीचं किती आहे, 10 गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर. काय अडचण आहे. पण मित्रांनो बघा, वरी आहे मीटर, खाली आहे सेंटीमीटर. आपल्याला नेहमी एकक कसे लागतात, सेम लागतात. मग एकक सेम करून घेऊ. मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर 12 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 1200 सेंटीमीटर. चला मग मी 1200 लिहितो, काय अडचण नाही. हे झालं सेंटीमीटर. 10 मीटर बरोबर 1000 सेंटीमीटर. बघा 10 मीटर बरोबर 1000 सेंटीमीटर. आता एकक सेम झाले, आता आपण काटाकाटी करू शकतो. शून्य कटला, हे शून्य कटला. 8 एक 8, 8 एक 8, उरले 4, 8 पंचे 40. आता काय करायला, 15 गुणिले इकडे 1000, 15 गुणिले 1000 15,000. म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल. मित्रांनो काटकोन चौकोन म्हणजे काय, ज्याचे चारही कोन 90 अंशाचे. मग असे कोणते कोण असतात बघा, एक तर चौरस असेल, नाहीतर एक काय असेल ते आयत असेल. बरोबर का, असं विचारले. आणि त्याचं आपलं क्षेत्रफळ जे काढायचं ते मॅक्सिमम असलं पाहिजे, काय जास्तीत जास्त असलं पाहिजे. 2010 साली आलेला क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. आता समजा ही तार आहे, तारेची लांबी किती आहे, 100 सेंटीमीटर. ही तार वाकून आपल्याला काय करायचंय, काटकोन चौकोन करायचंय. समजा आपण हा काटकोन चौकोन तयार केला. बरोबर का. चला मग आता मग ह्याची परिमिती किती होणार, 100च होणार. बघा ना, तार वाकवली म्हणजे तेवढीच राहणार का नाही तार, म्हणजे किती झाली परिमिती, 100 झाली. मित्रांनो मला सांगा, मी जर आता समजा मी याला जर आयत समजलं, काय याला आयत समजलं, ही झाली लांबी, ही झाली रुंदी. बघा जर मी या परिमितीला निम्म केलं तर काय येत असते, लांबी आणि रुंदीची बेरीज येते. बघा ना, 100 ला मी निम्म केलं, किती केलं, 50. म्हणजे काय येणार, लांबी आणि रुंदीची बेरीज येणार किती, 50. म्हणजे लांबी अधिक रुंदी किती आहे, 50. पण त्यांनी आपल्याला काय विचारले, त्याचं क्षेत्रफळ मॅक्सिमम करायचे. मला सांगा, आयत जर धरला आपण तर आयतच क्षेत्रफळ असते लांबी गुणिले रुंदी. म्हणजे काय करायचं मित्रांनो, आपल्याला लांबी गुणिले रुंदी याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त आणून दाखवायचे. पण कंडिशन काय, त्यांच्या दोघांची बेरीज 50 आली पाहिजे. मग 50 बेरीज असणारे कोणते कोणते संख्या असतात बघा. चला
50 असणार आहे बघा. 1 49, 2 48, 3 47 बरोबर. अशा 50 बेरीज असणाऱ्या संख्या असतात. चला मग 49 गुणिले 1, आता बघा ना, लांबी गुणिले रुंदीच काढायचं आपल्याला, क्षेत्रफळ काढायचे, कमाल गुणाकार करावा लागेल. 49 गुणिले 1 49, पुन्हा 48 गुणिले 2 किती होते, 82 16, 42 8 आणि 1 9, पुन्हा 47 गुणिले 3 किती, 3 7 21, हातचे आले 2, 3 चूक 12 आणि 2 14 बरोबर मित्रांनो. आता बघा, जशी जशी मी इकडे लांबी कमी करीत चाललोय आणि रुंदी वाढवत चाललोय, तसं तसं क्षेत्रफळ वाढत चाललंय. मग मित्रांनो, हे असंच तुम्ही वर्कआउट जिथपर्यंत करता बघा, शेवटी इथं येईल 25 बरोबर. ही लांबी जेव्हा 25 येईल तेव्हा रुंदी पण किती येणार, 25 येणार आहे, कारण बेरीज किती पाहिजे, 50 पाहिजे. म्हणजे 25 आणि 25 बघा, इथपर्यंत आल्यावर आपल्या जोड्या संपून जातात. इथपर्यंत आल्यावर जोड्या संपून जातात. कशा जातात बघा ना, याच्यावर किती असेल 26, 26 गुणिले इथं 24 बरोबर का. आता बघा, 26 गुणिले 24 किती येते बघा, 26 एक 26, 26 चोक 4 उदर्श, हातचे आले 10, 26 दुनी 52 आणि 10 किती, 52 आणि 10 62. आता 25 गुणिले 25 किती, 625 बघा. मॅक्सिमम कुणाचा आलंय, 25 गुणिले 25, म्हणजे लांबी रुंदी काय येणार, 25 आणि 25 बघा. मग मॅक्सिमम किती आलं, 25 गुणिले 25 625, म्हणजे पर्याय क्रमांक डी. आता मित्रांनो, कंडिशन सॅटिस्फाय आहेत का बघा. बघा, ही 25 घेतली मी, याची परिमिती 100 येते का, बघा ना, परिमिती 25 चोक 100 येते का, परिमिती 100 परिमिती आलेली आहे. तारेची लांबी म्हणजे परिमितीच असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. मित्रांनो, आपल्याला परिमिती दिली, परिमितीवरून आपण बाजू काढू शकतो, बाजून क्षेत्रफळ काढू शकतो. सिंपल. ती शेदबीत काही घेणं देणं नसते आपल्याला. काय, चौरस आहे, चौरसाची परिमिती किती दिली आपल्याला, 160 मीटर बघा. 160 मीटर जर त्याची परिमिती असेल तर बाजू किती असणार, भागिले 4 किती, 40, 40 चोक 160, म्हणजे बाजू किती आली, 40 मीटर आली. आपल्याला काय विचारलंय, चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय, बाजूचा वर्ग म्हणजे 40चा वर्ग, 40चा वर्ग किती, 4 चोक 16, 1600, 1600 चौरस मीटर. कुठे, ऑप्शन क्रमांक डी. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हणते, 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल. पृष्ठफळ म्हणजे जो डब्बा असतो आपला, डब्याच्या साईडचा जे पत्रा असतो त्याचा एरिया काढायचा फक्त आपल्याला. मध्ये काय ते घेणं देणं नाही, जे बाहेरचा एरिया आहे तो काढायचा. फक्त काय म्हणते ते, उघडा डब्बा आहे म्हणजे वरचं झाकण नाही, ही वरली साईड आहे का, ती नाहीये त्याला, त्याचं काढायचं का आपल्याला, नाही. म्हणजे आपल्याला साईड कोणत्या कोणत्या बघा, ही इकडली साईड, ही इकडली साईड, हा, पुन्हा ही समोरची साईड, पुन्हा ही पलीकडली साईड, पुन्हा खालची साईड आणि डब्याच्या पाठीमागील साईड, यांचं आपल्याला पृष्ठफळ काढायचे. मित्रांनो, पृष्ठफळ कसं काढायचं असतं, तो एरियाचा असतो. बघा, इथे तुम्हाला हा आयत दिसतोय का, आधी आपण माप लिहून घेऊ. बघा, लांबी किती म्हणते, 9 मीटर, चला लांबी घेऊ 9 मीटर. पुन्हा रुंदी किती म्हणते, 2 मीटर. बघा, ही रुंदी असते, हा, डब्याची रुंदी किती झाली, 2 मीटर. आणि पुन्हा काय म्हणते, उंची 50 सेंटीमीटर. मित्रांनो, बाकीचे मीटर मध्ये दिले, 50 सेंटीमीटर घेऊन जमल का, नाही. मग त्याचं काय करायचं, मीटर मध्ये. 50 सेंटीमीटर म्हणजे किती असतं, 0.5 मीटर. म्हणजे उंची बघा डब्याची उंची किती झाली, 0.5 मीटर झाली. चला मग आता प्रत्येक ह्याचा आपल्याला एरिया काढून घेऊ. बघा, हे जे खाल्लं आधी पहिल्यांदा काढू, हे जे खाल्लं मी करतोय रंगवतोय बघा, ह्याचा एरिया काढू. बघा, ह्याची लांबी किती आहे, 9 आहे, सॉरी, ह्याची लांबी आहे 9, रुंदी आहे 2. बघा, मग आयत दिसतो का ना तुम्हाला, आयतच आहे. मग ह्याचं क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी म्हणजे खाल्ल्याचं काय आलं, 9 गुणिले 2 किती, 18, किती आलं, 18. पुन्हा आता हे वरला तर झाकण आहे, झाकण उघडलेलं आहे, त्याला काही नाही विषय. पुन्हा आता इकडल्या काढूया, साईडच्या बघा, या साईडच्या किती आहे, इथं 2 आहे, इकडे 0.5 आहे. आणि बघा किती येईल, 2 गुणिले 0.5, 2 गुणिले 0.5 किती येईल, 1 येणार बरोबर का. पण इकडून एक आहे, सेम इकडून पण आहे का नाही, बघा ना, डब्याला इकडून पण असते आणि इकडून पण असते, म्हणजे असा एक आणखी एकदा घ्यावा लागेल. बघा, ही खाल्ली झाली, साईडच्या झाल्या, आता कोणत्या, ह्या घ्याव्या लागतील. बघा, समोर डब्बा इकडून जो असतो का, असा इकडून आणि इकडून एक. बघा, ह्याची आहे 9 आणि हे किती आहे मित्रांनो, उंची किती आहे, 0.5. चला
9 गुणिले 0.5 किती येईल? 9 5 45 म्हणजे 4.5. आता इकडून पण आहे आणि पाठीमागून पण डबा असतो का नाही? बघा ना, डब्बा असा असल्यावर इकडून पण असतो आणि इकडून पण असतो, म्हणजे ते डबल घ्यावं लागेल. हे 4.5. मग ही सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. आपल्याला काय करायची? बेरीज करायची. चला, 18 आणि 1 19, 19 आणि 1 20, 20 आणि 4.5 आणि 4.5 किती? 9, 20 आणि 9 29. काय आहे? 29 मीटर वर्ग. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते? एका हॉलची मापे 24 मीटर गुणिले 20 मीटर अशी आहेत. म्हणजे हॉलची लांबी आहे 24, 20 रुंदी आहे. पुन्हा 0.4 मीटर गुणिले 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल? मित्रांनो, फरशांची संख्या किती तुम्ही बरेच गणित केले असतील. रूमचे क्षेत्रफळ भागिले फरशी क्षेत्रफळ, फक्त काय बघायचे? त्यांचे एकक नीट बघायचे. इथं मीटर आहे, इथं मीटर आहे, काहीच अडचण नाही. चला करूया. काय रूमचे क्षेत्रफळ? काय 24 गुणिले 20 भागिले फरशचे क्षेत्रफळ किती? 0.4 गुणिले 0.3. चला, आता मित्रांनो, इथले आपल्याला पॉइंट उडवायचे. पॉइंट उडवायचे म्हणलं की वरच्या बाजूला शून्य द्यायचे. वरी जर पॉइंट असते तर खालच्या बाजूला दिली असती. चला, मग खाली पॉइंट आहेत म्हणून वरी देऊ. 0.4 चा किती आहे? 1 आहे, म्हणजे 10 न गुणू, मग इथला पॉइंट उडाला. चला, 0.3 चा किती आहे? 1 आहे, म्हणजे आणखी एक 10 देऊ. बरोबर का? म्हणजे इथला पण उडाला. चला, आता काटाकाटी करा. काय? 3 1 3, 3 8 24, 4 1 4, 4 5 20. आता काय करायला? 8 5 40 आणि 40 वर 2 शून्य, किती झाले? 4000. म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे. 2017 साली हा क्वेश्चन आला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 2021 सालचा. काय म्हणते? एक समकोण काटकोन म्हणजे आपलं राईट अँगल ट्रायंगल त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती काय असेल? बघा मित्रांनो, पायथागोरस थेरमचा आपला उपयोग करावा लागतो. काटकोन त्रिकोण म्हणजे कसं असतो बघायचं. काटकोन त्रिकोण बघा, काटकोन त्रिकोणाचा एक कोन असतो 90 अंशाचा. दोन बाजू बरं का, दोन बाजू कोणते आहेत? एक आहे 5 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 12 सेंटीमीटर. मित्रांनो, काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाच्या समोरील बाजू त्याला म्हणायचं कर्ण म्हणायचं. काय म्हणायचं? कर्ण, किंवा इंग्रजीवाले काय म्हणणार त्याला? हायपोटेन्यूस. काय म्हणणार? हायपोटेन्यूस. मग मला सांगा, आपल्याला विचारली परिमिती. परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज करावी लागेल. आपल्याकडे तिसरी बाजू आहे का? नाही. मग कशी काढायची? काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म असतो दोन्ही बाजूंच्या वर्गांचा बेरीज करायची, त्याचं वर्गमूळ काढायचं, आपला कर्ण येऊन जातो. 12चा वर्ग किती? 144 आणि 5चा वर्ग 25. यांची बेरीज करा, किती येते? 169. त्याचं वर्गमूळ काढा. कुणाचा वर्ग 169? 13चा वर्ग आहे 169. म्हणजे आपला कर्ण किती आला? 13. मग आता मित्रांनो, तिन्ही बाजू तुम्हाला मिळाल्या. आता तुम्ही परिमिती काढू शकता. चला, 12 आणि 5 किती? 17. 17 आणि 13 किती? 30. 17 आणि 13 30. म्हणजे पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा, काय दिलाय? एका हॉलच्या लांबी आणि रुंदी 23 मीटरची तफावत आहे. तफावत म्हणजे फरक, म्हणजे लांबी आणि रुंदी. तफावत म्हणजे फरक, लांबी वजा रुंदी किती दिले त्यांनी आपल्याला? 23 दिले. आता तुम्ही म्हणता लांबी मधून रुंदी का वजा केली? इथं लांबी मोठी दिली, बरोबर आहे का? मोठ्यातूनच लहान वजा करू. पुन्हा जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती, फरसबंदी म्हणजे आपली जी कार्पेट म्हणजे फ्लोर असते आपलं, बरोबर का, त्याला काय म्हणायचं? फरसबंदी. त्याची परिमिती दिली 206 मीटर. म्हणजे जे आपला हॉल आहे त्याची परिमिती किती दिली? 206 मीटर. बघा आता मित्रांनो, पुन्हा काय विचारले? तर फरसबंदीचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आपल्या हॉलचं काय करायचंय? एरिया काढायचंय. एरिया काढाय काय लागतं आपल्याला? लांबी एक लागते आणि रुंदी लागते. आपल्याला लांबी दिली नाही, रुंदी दिली नाही. पण त्यात एक ट्विस्ट आहे बघा मित्रांनो, आपण जेव्हा दोन संख्यांची बेरीज दिली जाते, दोन संख्यांची वजाबाकी दिली जाते, तेव्हा आपण त्या दोन्ही संख्या काढू शकतो. बेरीज करून भागायचं, मोठी संख्या येते. वजाबाकी करून भागायचं, लहान संख्या येते. बघा, इथं वजाबाकी दिली का नाही आपल्याला लांबी आणि रुंदीची, बरोबर? मग आता लांबी आणि रुंदीची बेरीज काढायचा प्रयत्न करू. बघा कसा आहे आपला हॉल, कसा आहे? आयताकृती आहे, बरोबर? चला, त्याची परिमिती काय दिली? 206 मीटर दिली. मित्रांनो, या परिमितीला जर मी 2 न भागलं, परिमितीला 2 न भागलं, कसं बघा, आयताची परिमिती असते 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. जर मी परिमितीला 2 न भागलं तर काय कटतं? 2 2 कटतं, राहते काय? लांबी अधिक रुंदी राहते. मग मला सांगा, या 206 ला जर मी 2 न भागलं, चला
206 ला 2 न बघतो, बे एक बे, बे एक बे, शून्याला शून्य, बेत्रिक 6. म्हणजे 103 काय आली? लांबी आणि रुंदीची बेरीज आली. आपल्याकडे वजाबाकी आहे, बेरीज लिहू इथं. किती? 103. म्हणजे लांबी अधिक रुंदी किती आली? 103. आता आपले ते पहिल्या पद्धतीने काढू शकतो. बेरीज आणि वजाबाकी दिली असेल तर आपण इझिली काढू शकतो. मग काय? लांबी मोठी आहे, मग लांबी काढण्यासाठी काय करायचं? दोघांची बेरीज करायची, भागिले 2 करायचं. 103 आणि 23 किती? 126. 126 भागिले 2 किती? बे एक बे, बेसकून 12, बेत्रिक 6. म्हणजे लांबी आली आपली किती? लांबी आली 63. किती आली? 63. आणि रुंदीला काय करायचं? दोघांची वजाबाकी करायची, भागिले 2 करायचं. 103 मधून 23 गेले, किती उरतात मित्रांनो? 80. 80 ला भागिले 2 करा. चला किती येत आहे? बे एक बे, बेचोक 8, शून्याला शून्य. म्हणजे रुंदी किती आली? 40. रुंदी किती आली? 40. बघा ना, 63 आणि 40 मधली तफावत 23 आहे का? आहे. म्हणजे आपलं कंडिशन सॅटिस्फाय झालं. आता विचारले फरसबंदीचे म्हणजे फ्लोअरचं क्षेत्रफळ विचारले. आयताकृती जागेत क्षेत्रफळ कसं काढतो? लांबी गुणिले रुंदी. चला लांबी गुणिले रुंदी करा. काय येते बघा यांचं? 4 0 0. पुन्हा आता हे 0 गुणल्यावर 0 येते. चला 4 त्रिक 12, हातच्याला 1, 4 सग 24 आणि 1 25. म्हणजे मित्रांनो काय आलं बघा? 2520 आपलं आलं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते? 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी, फरसबंदी म्हणजे फ्लोअर असतं आपलं, 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाइल्स फरशा लागतात. खोलीची रुंदी विचारली. मित्रांनो आपल्याला माहिती फरशांची संख्या बरोबर आपण कसं काढतो? खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशी क्षेत्रफळ. फक्त आपल्याला काय दिले त्यांनी? टाइलची संख्या दिली, त्याच्यामुळं काही वेगळं काही नाही. चला सूत्र लिहून घेऊ आपण. फरशांची संख्या बरोबर रूमचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. काय अडचण नाही. चला मग याच्यात आपण व्हॅल्यू पुट करू. चला काय दिले? फरशांची संख्या किती दिली? आपल्याला दिली, ऑलरेडी दिली 7500. पुन्हा आता रूमचं क्षेत्रफळ, रूमचं आपल्याला काय दिले? लांबी दिली, रुंदी दिली का नाही? रुंदीच काढायची. क्षेत्रफळ आपण पूर्ण लिहू शकतो का? नाही. जे दिलंय ते लिहू. चला 15 लांबी दिली, 15 काय मीटर, आणि रुंदी किती काढायची आपण? रुंदीला आपण बी धरू, ब्रेड. पुन्हा आपल्याला फरशीचं पण क्षेत्रफळ दिलं बघा, 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर. चला इथे लिहू 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बघा, फरशी क्षेत्रफळ काढताना दोन्ही आपल्याला काय एकक सेम पाहिजेत. खाली सेंटीमीटर आहे, वरी मीटर आहे. मग आपल्याला चालेल का मीटर? इथे मीटर चालेल का? नाही, सेंटीमीटर लागेल. मग काय काढायचं आता बघा, हे मीटरला काय करू आपण? सेंटीमीटर करू. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 15 मीटर बरोबर 1500 सेंटीमीटर. म्हणजे हे झालं 1500. आता सगळे युनिट सेम झाले, काटून घेतले तरी काय अडचण नाही. चला आता काटाकाटी करूया. 15 1 15, 15 1 15, 2 शून्याला 0 बरोबर. आता इथं 100 आहे, तिकडे 7500. इथले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले. राहिलं काय बघा? आता पलीकडे राहिलं बी आणि इकडे राहिलं 75 आणि हे भागाकारातले 12 म्हणजे छेदातले 12 इकडे अंशात बरोबर. म्हणजे आपली रुंदी येणार 75 गुणिले 12 किती येते बघा? 12 पंचे 60, हातच्या आले 6, 12 सती 84 आणि 6 90 बरोबर. म्हणजे किती येणार उत्तर मित्रांनो? 900 सेंटीमीटर. याच्यात आपण सेंटीमीटर मध्ये केलं ना, म्हणजे उत्तर काय आलंय? 900 सेंटीमीटर. पण पर्यायात कुठंच 900 सेंटीमीटर दिसत नाही, पर्याय दिलेत मीटर मध्ये. मीटर मध्ये करू 900 सेंटीमीटरला. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 900 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? 9 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक ए 2022 ला प्रश्न आलेला. पुन्हा एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर गुणिले 10 मीटर आहे. हॉलला लादी बसवण्यासाठी लाद्या टाकायच्यात आपल्या हॉलमध्ये, तर 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आकाराच्या किती लाद्या लागतील? लाद्या म्हणजे फरशाच समजा, काही घेणं देणं नाही. मग काय किती लाद्या काढायच्यात? म्हणजे हे सूत्र वापरायचे, लाद्यांची संख्या बरोबर ते आपलं काय हॉलची क्षेत्रफळ भागिले लादी क्षेत्रफळ. चला काढूया. काय 12 मीटर गुणिले 10 मीटर भागिले 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर.
तुम्हाला माहितीये दोन्हीचे आपले एकक सेम पाहिजेत. इकडे मीटर आहे, इकडे सेंटीमीटर आहे. मीटरला सेंटीमीटर मध्ये करू, सोपं जाते. चला, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर, 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर. चला काटाकाटी करून टाकू आता. हे सगळे युनिट सेम झाले, हे पण कटून जातात. बघा, हे शून्य कटला, हे शून्य कटला. 8 एक 8, 8 एक 8, पुन्हा उरले किती 4, 8 पंचे 40. म्हणजे काय आलं, 15 गुणिले 1000, 15 गुणिले 1000 म्हणजे 15,000. म्हणजे पर्याय क्रमांक बी आलेला आहे आपलं उत्तर. धन्यवाद.